गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदकाचा नैवेद्य तर दिलाच जातो, मात्र मुंबईतल्या वरळी येथील आदर्श नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणरायासाठी 56 भोग चढवले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की विविध पदार्थ या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवण्यात आलेले आहेत आणि हे सगळे गोड पदार्थ आहेत। जसं आपण बाप्पाचे लाड करतो, 10 दिवस बाप्पा आपल्या घरी येतो किंवा गल्लोगल्लीत आपण त्याची प्रतिष्ठापना करतो आणि म्हणूनच आपण पाहतोय या ठिकाणी की 56 भोग या ठिकाणी आपल्याला दिसतायत गणरायासाठी, ज्यात आपल्याला अर्थात मोदक आहे, मिठाई आहे, चॉकलेट्स आहेत, ड्रायफ्रूट आहे, त्याचप्रमाणे मलाई आहे आणि नैवेद्याचं एक वेगळं ताट देखील या ठिकाणी आहे, पुरणपोळी आहे। काय नेमकी यामागची संकल्पना होती ती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, काय सांगा? मी दररोज आपला गणपतीच्या मंदिरात जायचो रात्रीचा, म्हणजे श्रावणात, तेव्हा दररोज हे 56 भोग तिथे असायचा। तेव्हा मला असं वाटलं की आपण पण आपल्या मंडळासाठी असं चालू करावं आणि हा पहिला हे आमचा उपक्रम आहे, तो यशस्वी झाला असं मला वाटतंय। विशेष म्हणजे हे सगळे जे नैवेद्य आहेत, ते सगळे जे पदार्थ आहेत ते याच ठिकाणी राहणाऱ्या महिलांनी, रहिवाशांनी बनवलेले आहेत आणि म्हणूनच इथे जो मुख्य उद्देश होता की एकात्मता साधण्याचा सार्वजनिक गणेशोत्सवात, तो कुठेतरी साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। काय सांगाल, किती महिलांनी मिळून हे सगळं बनवलेलं आहे आणि काय भावना होती तुमची हे सगळं बनवण्यावेळेस? ह्याच्या मागे भावना म्हणजे एकच होती की गणपती जे काही आहे कार्य करतो आहे ते अगदी व्यवस्थित छान प्रकारे व्हावं, एवढीच भावना होती। आणि हे सगळ्या लेडीज आहेत आमच्या आदर्श नगरच्या, त्या सगळ्यांनी मिळून हे बनवलेलं आहे आणि 56 भोग प्रत्येकाने आपापल्या घरातून आपल्या यथाशक्तीप्रमाणे हे बनवून दिलेलं आहे। अनेक ठिकाणी आपण याचं कौतुक केलं पाहिजे की सार्वजनिक एकात्मता जी आहे ती जपण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मंद्रालसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।